आपण ही योग आपली जी भक्तिमय दिंडी करतो याचं हे 6वं वर्ष. सर्व पाहुण्यांसाठी एक थोडंसं भारतीय योग संस्थांबद्दलची माहिती देतो. भारतीय योग संस्थान 10 एप्रिल 1967 आदरणीय श्री प्रकाशलालजी यांनी ईश्वर कृपेने जी त्यांना प्रेरणा झाली त्याच्यातून एका साधकाच्या मार्फत ही संस्था सुरू झाली. आज 4,500पेक्षा जास्त आपल्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये आणि 13 देशांमध्ये 75पेक्षा जास्त शाखा आपल्या असून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 मार्च 2015ला आदरणीय काळवणे सरांच्या नेतृत्वाखाली इथे पहिल्या 4 शाखा सुरू झाल्या आणि आज 4 केंद्रांच्या जागेवर 65च्या पेक्षा जास्त केंद्र इथे आपले कार्यरत आहेत. सांगायला आनंद वाटतो की सर 6 क्लासचा 1 जिल्हा असं करत आज आपण साधारणपणे 11 जिल्ह्यांचे हे आहे आणि त्याच्यात 3 गट केलेले आहेत. एक विभागीय स्तरावरती जे आपण करतो या प्रमाणावरती जे सगळं गुंपून आज हा जनसमुदाय किंवा हा जो मॉब आपल्यासमोर आहे तो याच्यात इथं उभा आहे. मी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये एक गोष्ट नमूद करतो की पहिली जी दिंडी निघाली तर मला वाटतं हार्डली 50 लोक आपण त्या दिंडीमधून घेऊन गेलो. मागच्या वर्षी त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता पाऊस असतानाचाही बघता आज हा आपला 6वी ही भक्तिमय दिंडी आपण इथून सुरू करत आहोत. धंबारे सर, काळवणे सर आणि भारतीय योग संस्थेचे सर्व आपण कार्यकर्ते मंडळी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित पाहुणे मंडळी, खरोखर आजचा दिवस हा योग आणि भक्ती याचा संगम असून आपण ज्या पद्धतीने दिंडी आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभरातनं पंढरपूर या ठिकाणी दिंडी सगळ्यात येत असतात. पालखी सोहळा असतो. योगायोगाने 2 वर्षापूर्वी आळंदीवरून मला पण दिंडीमध्ये जायचा योग आला होता आणि दोन्ही देहू आणि आळंदीच्या पालखीमधनं काही अंतर चालण्याचा योग आला. खरोखर ही जी एक प्रक्रिया आहे ही खरोखर निसर्गाशी जोडून योगाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून ज्ञानाची प्राप्ती करत असताना आपल्याला जी काही ऊर्जाची आवश्यकता असते, शक्तीची आवश्यकता असते, विवेकाची आवश्यकता असते ती या प्रकारच्या दिंडीच्या माध्यमातून म्हणा किंवा या प्रकारच्या एक्झरसाईजमधून बापसाहेब श्री काळवणे साहेब, भारतीय योग संस्थानाचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित सर्व हरिभक्त, अतिशय मोजक्या शब्दांमध्ये मान्यवर कुलगुरू साहेबांनी आपल्याला शुभसंदेश दिलेला आहे. मीही अतिशय मोठं सांगू इच्छितो की आज आपण जे काही प्रश्न समाजामध्ये बघतो आहे आणि जे काही आपल्यापुढे सामाजिक प्रश्न उपस्थित आहेत त्यातल्या सगळ्या प्रश्नांचं जे सोल्युशन आहे ते आपल्याच परंपरेमध्ये दडलेलं आहे आणि दिंडी, विठ्ठल भक्ती, हरिनाम हा एक त्याचं एक महत्त्वाचं सोल्युशन आपल्याला यापूर्वीच आपल्या सर्व स्टेजवरील मंडळी आणि बंधू भगिनी आणि माझं काम जास्त कृषीमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे. ॲग्रिकल्चरमध्ये जर डेव्हलपमेंट झाली तर आपण पुढं जाऊ शकतो. हे सर्व म्हणजे राज्यात नाही देशात माझं काम सुरू आहे. सर मी योगामध्ये जवळपास 20 वर्षापासून योगामध्ये काम केले. योगा अटेंड करतो. काळवणे साहेबांची आमची त्याच्यामुळे जास्त वेळ झालेली आहे. आता ही दिंडीच्या निमित्तानं आपण सगळे लोक जमलेलो आहोत. या सर्वांना माझ्या शुभेच्छा.
आपण 2 मिनिटं एक विठू माऊलीचा गजर घेऊ आणि 2 मिनिटं आपण विठू माऊलीचं या ठिकाणी भजन घेणारे म्हणजे नामस्मरण करणारे सगळ्यांनी माझ्याबरोबर जोरात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक पंढरीनाथ महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, आज के आनंद की जय, अपने अपने माता पिता की जय। आता सगळेजण आपण रामकृष्ण पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भाविकांना प्रत्येकाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज पंढरपूरसाठी पायी दिंडीचं जे आयोजन भारतीय योग संस्थांनी केलेलं आहे, अतिशय एक महत्त्वाचं पाऊल गेल्या काही वर्षापासून त्यांनी टाकलेलं आहे आणि याचा अतिशय मला आनंद वाटतो की मोठ्या प्रमाणावर भाविक योग साधक, हे भाविक तर आहेतच आहेत परंतु योग साधक आहेत, त्याच्यामुळं ह्या प्रत्येकाच्या एक वेगळं त्याला मूल्य असं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं आहे। यासाठी मी काळवणे सर, आमचे उपस्थित असलेले सप्ताह साहेब, कापसे साहेब, साहेब, या सर्वांचे आचार्य भंडारी साहेब, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या सर्व योग शिक्षकांचं, विभागीय लोकांचं सगळ्यांचं मनापासून त्यांना कौतुक करतो, शुभेच्छा देतो। खरं म्हणजे मानवतेला पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाला प्रगत करण्यासाठी ज्या काही स्ट्रॅटेजीज किंवा जे काही वेज जे मार्ग दाखवलेले आहेत त्यामध्ये भक्ती मार्ग आणि योग मार्ग या 2 मार्गाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। आपण पाहतो की जगाचं स्वास्थ्य, देशाचं स्वास्थ्य, मानवतेचं स्वास्थ्य राखण्यासाठी फार मोठं काम या भक्ती चळवळीने केलेलं आहे, योग चळवळीने केलेलं आहे। भक्ती चळवळीला जेव्हा योग चळवळीची साथ मिळते तेव्हा त्यामध्ये आणखी मोठ्या स्वरूपात सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही। आज जगामध्ये जे काही अस्वास्थ्य पसरलेलं आहे, शांतता आहे, याला खूप मोठ्या प्रमाणात उत्तर म्हणून भारतीय जनतांमध्ये, भारतीय लोकांच्यामध्ये या योग आणि भक्तिमय चळवळीमधून निर्माण होऊ शकतं असं मला वाटतं। म्हणून जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी, जगत होण्यासाठी आणि एक सगळ्यात मोठं शक्ती म्हणून, सर्वात मोठा देश म्हणून उभं राहण्याची ताकद या देशामध्ये आहे, ते त्याचे बीज मुळात या सर्व संकल्पनेमध्ये आहे असं मला वाटतं। आम्हाला पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। आमचा युवक, आपला प्रत्येक माणूस हा सक्षम झाल्याशिवाय राहत नाही आणि आमच्या जगावर राज्य केल्याशिवाय राहत नाही चांगल्या अर्थाने, असं मला विश्वासाने वाटतं। पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा। आज तुम्ही सर बोलले ना सर आज भारतीय योग संस्थेच्या आयोजित या कार्यक्रमाला आषाढी एकादशीचा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे दिंडी जे आपण इतक्या वर्षापासून करतो आहे ते एक आपल्या जीवनाचा भाग हो आणि योग आणि भक्ती याच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होऊन आपण आपलं जीवन योगमय आणि स्वास्थ्य अशा प्रकारे प्राप्त होऊ अशी शुभेच्छा देतो। मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे आज आषाढी एकादशीनिमित्त भारतीय योग संस्थांतर्फे ही दिंडी काढण्यात येत आहे। हे आमचं 6वं वर्ष आहे। या शहरामध्ये
11 वर्षापूर्वी ह्या शहराचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य सर्व नागरिकाचं चांगलं राहो या उद्देशाने भारतीय योग संस्थान पूर्ण देशभर काम करत आहेत. योग दिंडीतूनही आम्हाला तोच संदेश द्यायचा आहे की आपण आपल्या आरोग्याकडे कमीत कमी 1 तास द्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.